अतिशय चवदार, एकदा बनवाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवताल अशी ही मेथी बाजरी पुरी छान तयार होते आणि एकदा बनवून ठेवताल तर तुम्ही 3 ते 4 दिवस नक्कीच खाऊ शकता अशी ही मऊसूद होणारी. नाश्त्याला खा, बाहेर घेऊन जा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला तर ही पुरी कशी बनवली ते आपण पाहूया. त्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे. पुढे सामान दाखवते. 1 मोठी वाटी बाजरीचं पीठ, त्याच्याहून कमी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छोटी वाटी पुढे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पुढे आपण सफेद तीळ घेतलेले आहेत आणि ही चिरून घेतलेली मेथी आहे. चला तर पीठ भिजवून घेऊयात. पीठ आपण सर्व चाळून घेतलेले आहे. सुरुवातीला मी बाजरीचं पीठ, नंतर गव्हाचं पीठ, नंतर डाळीचं पीठ. गव्हाचं पीठ ह्यासाठी टाकायचं की बाजरीच्या पिठाला चिकटपणा थोडासुद्धा नसतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. पुढे आपण सफेद तीळ आणि चिरून घेतलेली मेथी घातलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे साधं तेल टाकायचे, म्हणजे थंडच तेल आहे इथे नॉर्मल. पुढे मी वाटण काढून घेतलेलं आहे ते दाखवते. आता इथे कलरसाठी मी थोडीशी हळद घातलेली आहे. आता मी इथे पुढे हे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण वाटण काय घेतले ते मी दाखवते. ते वाटण मी याच्यामध्ये घालणार आहे. वाटणामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, ओवा, जिरं, बडीशेप आणि चवीपुरतं मीठ मी ह्याच्यामध्येच घातलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मीठ मी दाखवलं नाही, कारण की वाटणामध्येच आपल्या मीठ आहे. तुम्ही असंही न वाटणामध्ये टाकता असंही पिठामध्ये टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचे. तर छान मस्त अशा ह्या खमंग आणि चविष्ट लागतात पुऱ्या. तर नक्की ट्राय करा. आपल्याला हे छान असं पिठाचा गोळा तयार करायचा आहे. जास्तही घट्टसर नाही आणि जास्तही मऊसर नाही. आपण पुऱ्यांना जसं पीठ भिजवतो, पुऱ्यांना आपण शक्यतो घट्टसरच भिजवतो, पण आपण हे नॉर्मलच पीठ भिजवायचे, कारण की आपण लगेच पुऱ्या करणार आहोत. ह्याला काही जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे. लगेच केल्या पुऱ्या 5 मिनटं ठेवून जरी लगेच केल्या तरी पुऱ्या खरंच खूप छान होतात आणि ह्या पुऱ्या राहतात. तुम्ही जर बनवून ठेवताल तर 3-4 दिवस ह्या नक्कीच टिकतात. जर तुम्हाला कुठे जायचं असेल प्रवासात घेऊन, तर तुम्ही अशा पुऱ्या नक्कीच घेऊन जा. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं अतिशय चांगलं, तर नक्कीच ट्राय करा. आता हे भिजवलेलं पीठ मी एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. पुन्हा मी त्याला तेल लावून छान असं मळून ठेवून दिलेलं आहे. आता आपण पुऱ्या करूयात. तर पाहू शकता आता मी मोठा गोळा करून आता इथे आपल्याला जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडसरी नाही लाटायची. आपण नॉर्मल पुऱ्या बनवतो ना, तसेच लाटायची ही पोळी. आता मी ही लाटून घेते आणि मग एका झाकणाने म्हणा किंवा तुमच्याकडे कोणता छाप पाडायची असेल वस्तू, म्हणजे छोटी असू द्या मोठी असू द्या. आता इथे मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने ह्या पुऱ्या पाडलेल्या आहेत. ह्या पुऱ्यांमध्ये सफेद तीळ टाकायचा, त्याच्यामुळे पुऱ्यांना छान दिसतात आणि त्या खायला पण छान लागतात. आता मी अशा इथे पुऱ्या आता मी पाडून घेतलेल्या आहेत पुऱ्या आणि मी तेल गरमच करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर मी आता इथे करून घेतल्या सुरुवातीच्या 3 ते 4 आणि आता इथे मीडियम गॅसवर मी तळून घेणार आहेत. शक्यतो ह्या पुरींमध्ये बाजरीचं पीठ असल्यामुळे त्या एवढ्या फुलत नाहीत. फुलत जरी नसल्या ना तरी त्या लागतात चवीला खूप छान. एकान दुसरी फुलते, पण शक्यतो सर्वच पुऱ्या आपल्या फुलत नाहीत. पण जरी फुलल्या नाहीत तरी त्या टेस्टला खूप सुंदर लागतात. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही ही मेथी बाजरी पुरी, मस्त चवीला लागते. तर मी अशाच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा. अशा तुम्ही छान अशा लालसर कलरच्या तळून घ्या आणि नक्कीच ट्राय करा तुम्ही पण अशा. आपल्या बाजारात मेथी पण आहे. सध्या थंडीचे दिवस चालू आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं, मेथी खाणं, अशा वस्तू खाणं शरीराला चांगलंच असतं. तर त्यापासून असं आपण काहीतरी चविष्ट बनवून खाल्लं तर चांगलंच ना, आणि खरंच चांगलं असतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो बाहेर लोक जातात फिरायला, तर तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता. नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता.
3 ते 4 दिवस ह्या नक्कीच राहतात. तर बाहेरचा नाश्ता खाण्यापेक्षा आपलं हे घरचं काहीतरी आणि पौष्टिक खाल्लेलं बरं नाही का? म्हणूनच तुम्ही पण मी सांगेल की अशा पुऱ्या बनवा. जरी बाहेर जायचं नसेल तर घरी बनवून ठेवा, तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता. चला तर पुढे मी आता अशाच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि हो, ह्या पुऱ्या काही तेल पीत वगैरे नाहीत बरं का. तेल आणि तेलकट पण होत नाहीत हां. तर हे बघा इथे माझ्या झालेल्याच आहेत. मी अशाच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असताल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असताल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा बरं का. आता इथे बघा मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. दाखवते तुम्हाला. अजिबात तेलकटही होत नाही ही. बघा जवळून बघा, एकदम तेलकट नाही होत पुरी आणि मऊसूद राहते ही आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते. तर गरमागरम चहा घेतलेला आहे मी इथे ओतून. आता गरमागरम चहाबरोबर मस्त अशा ह्या तयार केलेल्या खमंग, चविष्ट आणि मऊसूद म्हणाल अशा बाजरी मेथीच्या पुऱ्या करणार ना मग? चला मग या मग तुम्ही पण गरम गरम चहाबरोबर ही मेथी बाजरीची पुरी खायला. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत